मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. 2 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिव्यांग दिन भारतामध्ये किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये कागदोपत्री चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वास्तविक स्वरूपात आम्हाला दिव्यांगाबद्दल किती प्रेम आहे आणि किती आस्था आहे आणि किती त्यांची जवळीकता आहे ते आमच्या वर्तनावरून आम्हाला कळतं. कारण या दिव्यांगांच्या संदर्भातून जे काही अधिकार मिळालेले आहेत, जे काही सवलती आहेत, ज्या काही भूमिका आहेत, त्याच्यावर अतिक्रमण करताना आमच्या मनाला क्षणभरही लाज वाटत नाही. मात्र या बांधवांच्या बद्दल आपल्या समाजामध्ये त्यांना आपल्या बराबरीनं, म्हणजे आज ज्या पद्धतीनं संघ परिवार समरसता विषय काढतायत, गांधीजींनी समता हा विषय काढला होता आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये सगळ्यांना समान जगण्याचा अधिकार आहे असं सांगितलं होतं बरं का. पण वास्तविकतेत घडतं काय की आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या मतलबासाठी, आमच्या स्वार्थासाठी सगळ्यांच्या अधिकारावर कशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे आम्ही आता बांधून ठेवलंय. त्यामुळं या 2 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन आहे हे सुद्धा आमच्या टोकोऱ्यात राहिलेलं नाही. किती खेदाची गोष्ट आहे ना. या बांधवांच्या संदर्भात निसर्गाने अन्याय केला, परमेश्वराने अन्याय केला आणि या जगामध्ये एक गोष्ट कमी असताना सुद्धा ते आपल्या जगाला गवसणी घालण्यासाठी, सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी संघर्ष करतात. आणि हे अशी परिस्थिती असताना ज्या काही शासनाने दिलेल्या योजना आहेत, शासनाने दिलेल्या सवलती आहेत, शासनाने त्यांचा दिलेला अधिकार आहे, त्याच्यावर आम्ही अतिक्रमण करतोय ही आम्हाला लाज वाटत नाही का? लाज थोडी तरी जनाची नाही पण मनाची पहा. कारण की आज तुम्ही सगळ्या गोष्टीचं जर समीकरण अभ्यासलं किंवा सामाजिक परिप्रेक्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला तर खऱ्या अर्थानं दिव्यांगांसाठी ज्या काही गोष्टी आहेत, ते रेल्वेच्या डब्यापासून, त्यांच्या स्वच्छालयापासून, त्यांच्या मिळणाऱ्या 1/4च्या तिकिटाच्या अधिकारापासून, त्यांच्या आरक्षित जागेपासून, त्यांना मिळणारी सवलतीपासून प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आम्हाला नाक खुपसता येतं याचीच आम्ही नेहमी इच्छा बाळगून. पण वास्तविक स्वरूपात त्या मित्रांसाठी, त्या आपल्या सौंगड्यांसाठी काहीतरी सामाजिक भूमिका, चेतना जागवावी आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये त्यांचंही अस्तित्व आमच्या बराबरीलाच आहे, आमच्यापेक्षाही कदाचित जास्त आहे, असं का आम्ही जाणू देत नाही, हा सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. ह्याला सगळ्यात मोठी कारणीभूत ही शासकीय यंत्रणा. या शासकीय यंत्रणेने फक्त कागदापुरते दिव्यांग ठेवलेत, कागदापुरते. वास्तविक स्वरूपात दिव्यांगांच्या संदर्भातून जर आम्ही आढावा घेतला तर प्रत्येक ठिकाणी संघर्ष आहे. घरापासून ते प्रत्येक कार्यालयाच्या उंबऱ्यापर्यंत त्यांना संघर्ष भोगावा लागतो. फार कमी लोक मिळतात, फार कमी लोक सापडतात किंवा फार कमी लोक आढळतात की जे यांच्या अधिकाराबद्दल आपल्या मनात जागरूकता बाळगून आहेत. कदाचित या गोष्टीची जर खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना आणि सामाजिक विमर्श जर केला तर या मित्रांना खऱ्या अर्थानं सहानुभूतीची नाही, त्यांच्या अधिकारावर आपण ज्या पद्धतीने अनधिकृत पद्धतीनं अतिक्रमण करतोय ना, त्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळण्याची गरज आहे. कारण प्रत्येक ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांसाठी एवढ्या पद्धतीच्या सगळ्या उपाययोजना लागून सुद्धा आज खऱ्या अर्थानं जर आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घेत गेलो ना तर प्रत्येक ठिकाणी फक्त निरंक, नोकऱ्यामध्ये निरंक, कोणीतरी दुसराच येऊन अतिक्रमण केलेलं असतो. नगरपालिकेने एखादी योजना काढली आणि त्याच्यामध्ये आरक्षित असलेल्या जागा, त्याच्यातही तो निरंक असतो. एसटी महामंडळाच्या सीटवर तर हमखासच निरंक असतो. अशा अनेक ठिकाणी निरंक असणाऱ्या लोकांमध्ये तुमची किती लायकी आहे आणि तुम्ही किती त्या लोकांबद्दल चांगल्या पद्धतीने तुम्ही चेतना ठेवताना याची थोडी लाज बाळगा. ज्या मित्रांनी स्वतःच्या संघर्षावर या जगाची एक नवी ओळख निर्माण केलेली, झगडतायत देवाने दिलेल्या एखाद्या
कमीपणा सोडून त्या कमीपणावर मात करून सामाजिक परिप्रेक्षामध्ये आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा तो त्यांचा संघर्ष आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांना सलाम केला पाहिजे, सलाम. माझे 2 मित्र आहेत, 2 मित्र. त्या मित्रांनी आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या सीमा ओलांडल्यात ना, तर ते धडधाकटांना सुद्धा लाज वाटते की हे मित्र या पद्धतीने सबळ आणि सक्षम आहेत. सगळ्या जगाला गवसणी घालण्याची ताकद या 2 हिऱ्यांमध्ये. कधी कधी आम्ही धडकी असून आम्हाला वाटत नाही की आम्ही काय करू शकलो, पण या मित्रांनी स्वतःच्या अस्तित्वावर स्वतः संसार फुलवलाच आहे, पण यांच्यासोबत 10 लोकांना जगवण्याची ताकद ठेवली आहे, 10 जणांची भाकरी चालवण्याची ताकद ठेवली आहे. आणि हे 10 जणांची भाकरी जेव्हा चालते ना, तेव्हाच खरा मनस्वी आनंद होतो. पण कसं आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर लागतात. आम्हाला फक्त या उपदेशाच्या ढोसामध्ये लागतात, पण वास्तविक जगताना आणि वास्तविक वागताना या गोष्टीची जाणीव ते मात्र सुद्धा आमच्या मनाला होत नाही. खऱ्या अर्थानं आता शासनाने या गोष्टीवर लक्ष केंद्रित पाहिजे. जरी तुकाराम मुंडे साहेब आज जरी या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव जरी झाले असतील, तर एका इंजेक्शननं काहीच होणार नाही. डॉक्टर साहेब तुमच्या भाषेत बोलतोय, एका इंजेक्शननं काहीच होणार नाही. एक पेन्सिलिनचं इंजेक्शन सारखं सारखं देत राहिलं ना, तर त्याची रिॲक्शन फार मोठी होत असते. ही सगळी यंत्रणा जी बरबटलेली आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या यंत्रणेच्या संदर्भातून आवाज उठवताय, ही सगळी बरबटलेली यंत्रणा सुदृढ झाली पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांनी कितीही प्रयत्न केले, कितीही GR काढले, कितीही नवीन नवीन संकल्पना राबवल्या, पण त्या त्यांच्या कक्षापर्यंत किंवा त्यांच्या विभागापर्यंतच त्या सीमित राहतील, म्हणजे त्यांच्या त्या मंत्रालयाच्या त्या कक्षापर्यंत. खाली ज्या पद्धतीनं भूमिका येत गेली आणि ज्या पद्धतीने ह्यांनी खाल्लेलं, बरबटलेलं, उष्ट केलेलं तोंड हे सामाजिक परिप्रेक्षामध्ये दाखवणार कशी? कारण की प्रत्येक ठिकाणी मोहाची माया दाखवली गेली ना, प्रत्येक ठिकाणी देवाणघेवाण झालेली, आणि आता देवाणघेवाण झालेल्या ठिकाणी पुन्हा गदा आणणं यांच्या बापाने शक्य नाही. कारण की असे चुकीच्या संदर्भातून चुकीनं पद्धतीनं वापरले जाणारी जी सवलती आहेत ती वापस घेणं, एवढा मोठा कांड घडलं. कोणती IPS तिनं त्या जागेत त्याचं दिव्य बोगस आणि त्याची कोर्टात केस चालू आहे, ते न्यायप्रविष्ट झालेलं आहे, त्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. पण अशा मानसिकतेत आम्ही आज का उतरलोय? का आमच्यामध्ये ती धमक नाहीये की आम्हाला आमच्या स्वतःच्या हिमतीवर मिळालेल्या स्वतःच्या बळावर मिळवलेल्या इच्छाशक्तीवर आम्ही आमचं उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. आम्हाला दिसतंय फक्त ती रिक्त जागा, की ज्या जागेवर आम्हाला पटकन जाऊन बसता येईल, पटकन आमचा अधिकार सांगता येईल आणि पटकन त्या गोष्टीची सवलत घेता येईल. खऱ्या मित्रांनो, सामाजिक परिवर्तन असं होत नसतं. सामाजिक परिवर्तनासाठी खूप उदात्त मन लागतं आणि त्या पद्धतीच्या संकल्पना लागतात. खऱ्या अर्थाने आम्हीच आमच्या मनाला संकल्प मानले पाहिजेत की बाकीचं काही सोडा, पण कमीत कमी ज्या जगातल्या ज्या मित्रांवर या निसर्गाने, या देवाने अन्याय केलाय, त्या मित्रांच्या संदर्भात आम्ही अशा पद्धतीचं गैरवर्तन करून त्यांचा हक्क मारणार नाही. त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या सवलतीचा फायदा घेऊन त्यांना वंचित ठेवणार नाही. खऱ्या अर्थानं ह्याचं आम्ही आज संकल्प बांधणं गरजेचं आहे. नाहीतर त्या 2 डिसेंबरच्या पद्धतीने कॅलेंडरवर येतो, प्रत्येक कार्यालयामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी परिसंवाद होतो, एखाद्या ठिकाणी एखाद्या मित्राचा सत्कार होतो, एखाद्या ठिकाणी एखादं काहीतरी दिलं जातं, एखाद्या ठिकाणी बरं का, सगळ्या ठिकाणी नाही, कारण की बाकीच्या लोकांना याच्याशी घेणंही नाही, देणंही नाही. पण या सगळ्या समीकरणाचं आढावा घेऊन सामाजिक परिस्थितीमध्ये यांची परिस्थिती सुदृढ कशी करता येईल, या मित्रांचे जे काही अधिकार आहेत ते शाबूत कसे ठेवता येतील, आणि या मित्रांच्या संदर्भात सहानुभूती नाही तर त्यांच्या अधिकाराबद्दल तुम्ही किती जागरूकता करून देता, याच्यावर सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं शुभेच्छा त्याच ठरतील की
त्या 2 डिसेंबरला फ्लेक्स लावून त्यांची सत्कार घेऊन त्यांच्या पद्धतीनं मोठमोठी घोषणाबाजी करून ती शुभेच्छा नसतील. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं अन्याय झालेल्या मित्रांना कशा पद्धतीनं त्यांच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हाला सक्षम करता येईल, प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेल्या सवलतीवर कोणीही अतिक्रमण करणार नाही ह्याची दक्षता घेता येईल आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये त्यांची जी कर्तबगारी आहे, त्यांच्यातले आत्मसुप्त गुण आहेत, त्यांच्यातली जी कार्यक्षमता आहे ती या पटलावर येऊन कशा पद्धतीने उजळता येईल किंवा त्यांना नवी नवी चेतना कशा देता येईल या जर संकल्पना आम्ही आमच्या मनाला बांधल्या ना, तरच खऱ्या अर्थानं आम्ही जागतिक दिव्यांग दिन साजरा केला. नाहीतर कागदावर काही होतं, त्या कागदावरचं काही खरं नाही. वास्तविक जीवनात जी महत्वाचं आहे, जे काही विशेष करून आहे, तेच खऱ्या अर्थाने या सामाजिक पटलावरची खरी शिदोरी आहे. आणि या शिदोरीला जपणं आणि या शिदोरीचा संवर्धन करणं हे आमच्या नैतिक मूल्यांची खरी कसोटी आहे. त्यामुळे मित्रांनो, या पद्धतीच्या शुभेच्छा आजपासून आम्ही या सामाजिक पटलावर देऊन या मित्रांच्या सक्षमीकरणासाठी या मित्रांच्या अधिकारांपासून वंचित न ठेवण्यासाठी आम्ही जी काही भूमिका घेऊ तीच खऱ्या अर्थाने या मित्रांसाठी दिलेल्या खऱ्या शुभेच्छा असतील. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं, तुमच्या मनातील प्रतिक्रिया या निश्चितपणे कॉमेंट्स मध्ये कळवा. आणि आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.